चांदोलीत काजव्यांचा मुक्त वावर. दिवसा हिरवाईने, रात्री काजव्यांमुळे चांदोलीचं सौंदर्य वाढलं. चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात चांदोलीचं सौंदर्य बहरलंय, तर रात्रीच्या वेळी काजव्यांचा झगमगाट दिसून येतोय. त्यामुळे दिवसा हिरवाई तर रात्री काजव्यांची रोषणाई आणि लुकलुकाट चांदोलीच्या सौंदर्यात भर टाकू लागलाय. मे ते जून महिन्याच्या आणि पावसाच्या 1 ते 2 सरी येऊन गेल्या, त्यानंतर या कोशातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात. आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते, जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या कीटकांव्यतिरिक्त ते स्वजाती भक्षण देखील करत असल्याचं समोर आलंय. प्रत्येक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्धतीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्याची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते, ज्यामुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर आणि मादींना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादा इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धतीची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात, त्याला भक्ष देखील बनवतात. असे हे काजवे कोशातून बाहेर आले की त्यांच्या खूपच कमी वेळ असतो, कारण कोशातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ 10 ते 15 दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादीसोबत मिलन करून त्यांची पुढील पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुधा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादी देखील अंडी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते आणि आता अंड्यातून अळीपासून कोश आणि कोशापासून काजवा तयार व्हायला तब्बल 1 वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अशा रीतीनं काजवे जमिनीवर काढत असतात. सह्याद्री व्याघ्र राखीव चांदोली राष्ट्रीय उद्यानमध्ये पर्यटकांना मे महिना आणि जून महिन्याच्या अर्ध्या काळामध्ये काजव्यांची रोषणाई उत्तमरित्या पाहायला मिळत आहे. चांदोली अभयारण्य क्षेत्रातील उखूळ, मंडूर, उदगिरी तसेच वाड्या वस्त्यावरील खाजगी जंगलांमध्ये ही रोषणाई काजव्यांची मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. वन विभागाचे नियम पाळून आमच्यासोबत बर्ड इको टुरिझम मार्फत तुम्ही हे विविध काजव्यांचे दर्शन घेऊ शकता. काजव्यांचा मिलनाचा काळ असल्यामुळे आपल्याला नियम पाळून काजव्यांना कोणताही त्रास न होता रस्त्यावरून लांबून ही काजव्यांचे अनुभव घेता येतो. जंगलामध्ये असलेले ऐन, किंजळ, आंबा, मोठ्या प्रकारचे गवत तसेच जांभूळ अशा विविध देशी झाडांवर ही काजव्यांची आपल्याला विद्युत रोषणाई बघायला मिळते. तरी सर्व पर्यटकांनी चांदोलीला येऊन नक्कीच हा अनुभव घ्यावा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चांदोली.